पावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळते आहे। ही दृश्य आपण बघतोय बावधन परिसरातली आहेत। बावधन या परिसरामध्ये पहाटे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनास्थळावरून सध्या माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। प्रदीप, काय अधिकची माहिती आहे? सुमित, सध्या आपण पाहतोय की घटनास्थळावरती आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कारण या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं होतं। सध्या पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की हेच ते हेलिकॉप्टर कोसळलेलं घटनास्थळ आहे आणि या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू जो आहे तो सुद्धा झाल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की या ठिकाणी आता पोलिसांकडून घटनास्थळावरती आढावा जो आहे तो घेतला जातोय। सकाळच्या वेळेला हे हेलिकॉप्टर जे आहे ते याच परिसरामधून प्रवास करत होतं आणि या परिसरामधून खरं तर प्रवास करत असताना हे हेलिकॉप्टर जे आहे ते याच ठिकाणी कोसळलं। सध्या आपण पाहतोय की हे अपघात स्थळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी सध्या पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय आणि आपण पाहतोय की माहिती जी आहे ती पोलिसांकडून अधिकृतरित्या या ठिकाणी दिली जाईल। मात्र आपण पाहतोय की याच परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं होतं। आपण पाहतो की हे हेलिकॉप्टरचा सांगाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडून सध्या घटनास्थळावरती पंचनामा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय। 3 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी हे या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की याच परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं होतं। कोणत्या कंपनीचं होतं किंवा किती जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याची अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून दिली जाईल आणि आपण पाहतोय की या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या संपूर्ण घटनास्थळावरती माहिती घेताना पाहायला मिळत आहेत। पंचनामा केला जातोय। 3 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू जो आहे तो सुद्धा झाल्याची माहिती मिळते। मात्र आपण पाहतोय की सध्या पोलिसांकडून या ठिकाणी पंचनामा जो आहे तो केला जातोय। नक्कीच सर, पोलिसांकडून पंचनामा केला जातोय। आपण या ठिकाणची थेट दृश्य बघतोय। पुण्यातल्या बावधन या परिसरामध्ये सध्या दाट धुकं पसरलेलं असतानाच यावेळेला एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। प्रदीप, या सगळ्या संदर्भातलं नेमकं कारण समजू शकलेलं आहे का? सुमित, सध्या घटनास्थळावरती जे या ठिकाणी उपस्थित होते त्यांना आपण विचारतोय किती जण होते साधारण? आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो त्यावेळेस इथे दोन त्यांच्या सीट बेल्ट दोन डेड बॉडी बाजूला पडलेल्या होत्या आणि एक डेड बॉडी थोड्याशा अंतरावर झाडामध्ये अडकलेली होती। अशा 3 जण होते। नंतर किती वाजता ही घटना घडली? साधारणतः 7:40च्या दरम्यान असं आम्हाला 108ला कॉल आला, 7:45ला। आम्ही साधारणतः 8:05 आसपास इथे आलो। किती डेड बॉडी मिळाली? नाही, सरांनी कॉल केल्यानंतर ॲडिशनल सपोर्ट पाहिजे म्हणून मग आम्ही आलेलो आहे तिथे। तीनच आहेत अशी माहिती मिळालेली आहे। सुमित, सध्या हे हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्डवरून जुहूच्या दिशेने जात होतं अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते आणि या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। हे हेलिकॉप्टर जे आहे नक्की कोणत्या कंपनीचं होतं किंवा कोणत्या कारणासाठी हे प्रवास करत होते याचा सध्या पंचनामा जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मात्र आपण पाहतोय की हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि ज्यावेळेस हेलिकॉप्टर या परिसरामध्ये कोसळलं त्यावेळेस खरं तर हेलिकॉप्टरला आग जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागली। आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती हा हेलिकॉप्टरचा सांगाडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू जो आहे तो सुद्धा झाल्याची माहिती मिळते। सध्या घटनास्थळावरती या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर जो आहे डोंगराळ भागाचा आहे। वरतीच ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे। याच ऑक्सफर्डच्या हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोणत्या दिशेनं जात होतं याचा सध्या पोलिसांकडून तपास जो आहे तो केला जातोय। हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होतं का किंवा सकाळी या संपूर्ण डोंगराळ परिसरामध्ये धुक्याचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय, त्यामुळे धुक्याच्या वातावरणामध्ये हे हेलिकॉप्टरला खरं तर नक्की काय अडचण निर्माण झाली याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाईल। मात्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती दूरपर्यंत हेलिकॉप्टरचे सांगाडी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरला आग जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागली। सध्या आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान असतील, स्थानिक पोलिसांची टीम असेल, त्याचबरोबर
अँब्युलन्स जी आहे ती सुद्धा घटनास्थळावरती दाखल झाली जाते. 3 जणांचे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर काढले जात आहेत. डेड बॉडी जे आहेत ते आपण पाहतोय की हेलिकॉप्टरच्या जवळ 2 डेड बॉडी आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक डेड बॉडी जी आहे ती वरच्या भागामध्ये पडलेली आहे. त्यांचं आता सध्या या ठिकाणी रेस्क्यू जे आहे ते केलं जाईल. मात्र आग जी आहे ती हेलिकॉप्टरला मोठ्या प्रमाणावरती लागलेली होती आणि आपण सध्या पाहतोय की पोलिसांची ही टीम घटनास्थळावरती दाखल झालेली आहे. पंचनामा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की झाडी झुडपी जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे काहीशी अडचण जी आहे ती सुद्धा निर्माण होते. मात्र हा सगळा डोंगराचा भाग आहे. डोंगराळ भाग आहे आणि इथं पंचनामा करणं थोडंसं कठीण जातंय. मात्र तरी देखील आता सगळ्या गोष्टींचा पंचनामा केला जाईल. नेमका हा अपघात का घडलेला आहे या सगळ्या संदर्भातला देखील अहवाल तयार केला जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.